आता पाहूया अयोध्या नगरीत कशी तयारी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अयोध्येत नवीन वर्षाची सुरुवात प्रभू रामांच्या दर्शनानं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल। हनुमानगढी परिसर तसंच राम मंदिराकडेही जाणाऱ्या मार्गांवर मोठी गर्दी। प्रभू श्रीरामांची अयोध्या नगरी सजली। मिठाई झेंड्यांच्या दुकानात खरेदीसाठी मोठी गर्दी। अयोध्येतल्या रस्त्यावर भाविकांची लगबग। राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी अक्षता वाटप सुरू। माजी विधायक गोरखनाथ बाबा घरोघरी जाऊन लोकांना अयोध्येला येण्याचं निमंत्रण देत आहेत। रामचरितमानस आणि वाल्मिकी रामायणात वर्णन केल्याप्रमाणे 5 वर्षाच्या प्रभू श्रीरामांची मूर्ती तयार। 1000 वर्ष टिकणाऱ्या काळ्या दगडापासून बनलेली मूर्तीची अयोध्येत स्थापना होणार। अयोध्येत रामलल्लांसाठी साकारणार विविध 7 रंगांचे पोशाख। भागवत प्रसाद यांच्याकडे रामलल्लांचे पोशाख बनवण्याची सेवा। चरयू नदीच्या तीरावर लेझर शोचं आयोजन। येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं लक्ष वेधून घेणारी आकर्षक रोषणाई। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जमलेल्या भाविकांना पर्वणी। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या उत्तर प्रदेश नावाचे बनावट पेज तयार करून लोकांची देणग्या देऊन फसवणूक। देणग्या गोळा करण्यासाठी थेट QR कोडचा वापर। तर या फसवणुकीवर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेची आहे। योग शिक्षक राजू डांगे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सायकलनं रवाना। 4000 किलोमीटर अंतर सायकलनं प्रवास करत आरोग्यविषयक जनजागृती करणार।